नमस्कार. सो गाईज दिस इज माझं नाव देवेश आणि आज आपला दुसरा रेडिओ सेशन आपण आपल्या ICAच्या प्रेसिडेंट मिस्टर तुषार गुंबळेबरोबर करणार आहे. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलचं नाव आहे टॉकिंग मॅन रेडिओ 61.28 आणि हा एपिसोड मोर दॅन हा जस्ट एक बोलायचा म्हणून बोलायचा नाही, तर आमच्या एका प्रेसिडेंटची भेट आहे. तुम्हाला ऐकली अमरावती काय हे कळणार. त्यानंतर आम्ही आमचं कॉलेज कसं काढलं त्याबद्दल भरपूर गोष्टी ऐकायला भेटणार. सो दॅट्स इट ऑल अबाउट. अँड नाऊ आय विल आस्क तुषार टू इंट्रोड्यूस हिमसेल्फ. दॅट विल बी गुड. कारण की मी सांगितल्यापेक्षा तुम्ही सांगितलेलं बरं असं मला वाटते. बिलकुल, बिलकुल. धन्यवाद देवेश. इंट्रोडक्शन काइंड ऑफ खूप गुड होतं इंट्रोडक्शन. ॲज अ प्रेसिडेंट, ॲज अ कॉलेज सीनियर Clear. अँड मोस्ट बिलव्हड ज्युनियर तू माझा. क्यू. ओके. आणि भरपूर काही गोष्टी सेपना वगैरे बोलला तू. बोलू त्यावर आपण सविस्तर चर्चा करू. तुझे जे काही प्रश्न असतील मस्त हमखास हॉनेस्टली आन्सर देईन प्रत्येक गोष्टीचा. चालतं. चल ऑप्शन बोलूया. दिलंच नाही आम्ही तुम्हाला डिसऑनेस्ट राहायचं. मग बचपन से नहीं दिया, आज आज भी नहीं देंगे. बरोबर. तुमचा प्रेसिडेंट कधीच डिसऑनेस्ट प्रेसिडेंट हमारा नेता कैसा हो, तुषार भाई असं नेहमी राहिला आहे. नेता वगैरे बनण्यात काही मजा नाही रे. नेता वगैरे काही बनायचं नाही. अरे बा, पण त्या एवढं ऐकलीन चालवणं ही काय सोपी गोष्ट नव्हती. हा तुमचा सपोर्ट होता, बाकी काही नाही रे. डेफिनेटली. तर पहिला प्रश्न किंवा पहिलं डिस्कशन हेच राहील, की हाऊ आणि कसंही आपण आयक्लीन एस्टॅब्लिश केलं होतं. बिकॉज जेवढं मला माहीत आहे, तू ॲज अ मेंबरच आला होता अँड यू कंप्लीटेड ऑर यू आर स्टिल अ प्रेसिडेंट ऑफ दॅट असोसिएशन. सो हाऊ इट वर्क्ड? बघ, मुळात आयक्लीन माझ्या आधी पण खूप आधी सुरू झालेलं. आमच्या सिनियर्सनी हे सुरू केलेलं. तेव्हा आयक्लीन ही एन-जी-ओ नव्हती. आयक्लीन हा ग्रुप होता जो सिपनातून ओरिजिनेट झालेला. बरोबर. त्यांनी भरपूर कामं वगैरे केली. मग नंतर काही दिवसांनी आयक्लीन काइंड ऑफ टेक ओव्हर झाल्यासारखं झालं. मी मग त्याला जुळलो. मग काम वाढत गेलं. कामाचा व्याप वाढत गेला. लोकं जुळत गेली. चांगली-चांगली लोकं आपल्याकडे आली. तुला बऱ्याच लोकांची नावं माहिती आहे. श्रवण झाला, विकीदादा झाला आपला, श्रेयसदादा झाला, सुमितदादा झाला, वंशिका, राजस आणि खूप जणांची आता प्रत्येकाचं नाव मी घेऊन नाही शकत. सॉरी बट ज्यांचे नाव मी मिस केले. मिनलताई झाली, 100+ ताई लोकं होतो. तर खूप इट्स जण होते. स्वप्नीलदादा होते शक्यच आपले, नाही. बिलकुल. स्वप्नील दादा आपला प्रसाद होता त्यांना आपला. प्रॉपर शाउट आउट. हां, प्रत्येकाला मी प्रॉपर शाउट आउट देऊ शकतो. बट आता त्यांचे नाव घेत गेलो तर आपलं पॉडकास्ट त्याच्यातच निघून जाईल पूर्ण. 2 तास. बट सर्वांचाच खूप मोठा आपल्याला आधार होता. मोस्टली आपल्याला सीनियर सिटिझन म्हणून आपले खानजोडे आजोबा होते. डेफिनेटली. ठीक आहे. सीनियर सिटिझन न म्हणतात यंग सिटिझन होते आपले वॉज ते. द यंगेस्ट मेंबर ऑफ दॅट. ही वॉज द यंगेस्ट ऑफ ऑल. एक्झॅक्टली. ओके. तर असं सर्व जुळत गेलो. मग एक असा वेळ आला, की बा आपल्याला आता फंडिंग वगैरेची गरज पडणार काम करायला. कारण प्रत्येक कामाला पैसा लागतो. कोणीच असं नाहीये, की नॉन प्रॉफिट म्हणजे नॉन प्रॉफिटला पैसा नाही लागत असं नाहीये. तुला प्रत्येक कामाला पैसा लागतो. पैसा जमा जमा करायचा होता. मग आपण एक बॉडी तयार केली, सोसायटी तयार केली, एन-जी-ओ तयार केली. मग त्या दरम्यान आपण वोटिंग घेऊन तुषार गुंबळे प्रेसिडेंट, तन्मय गुंबळे सेक्रेटरी अच्छा. आणि विकीदादा आपला व्हाईस प्रेसिडेंट आणि श्रवण चांडक आपले अपेक्षा आय गेस. ट्रेजरर. अच्छा. हां, बरोबर. ठीक आहे. आणि सुमितदादा, वंशिका आणि सौरभ तलार आपले एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स. असं ते झालेलं. ठीक आहे. आता आपलं नॉन प्रॉफिट असं होतं, की आपण बरेच कामं केले आपल्या दरम्यान. होळीचे रंग म्हण, नैसर्गिक रंग, वॉल पेंटिंग, वारली पेंटिंग आणि तूही त्याच्यात खूप मोठा तुझाही सहभाग आहे. तुला हे तू सर्व गोष्टी ग्राउंड लेव्हलवर बघितल्या आपण काय-काय केलंय. डेफिनेटली. त्यात आपला ₹1 कधी फायदा नाही केला आपण. मुळात आपल्याकडे जोही कामाला येईल त्याच्यासाठी आपण किती देऊ शकतो, ते आणि आपण आपल्या शहरासाठी किती करू शकतो, याबाबत आपलं म्हणणं होतं सर्व. आणि कोणतंही काम करताना आपल्या मेंबर्सला काही त्रास नाही झाला पाहिजे. अंगाच्या वर कोणतं काम नाही झालं पाहिजे आणि त्यांचं मन दुखवून कोणतं काम नाही झालं पाहिजे. स्वइच्छेने या, स्वखुशीने काम करा. कोणावर अशी जबरदस्ती नव्हती आपल्या इथे, की हे काम आहे, तर हे काम झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. तुझ्या मर्जीने कर. तुला जसं वाटतंय तसं कर. आणि एक टर्म म्हणून आपण यूज केली इंडिपेंडंट आर्टिस्ट. आर्टिस्ट. आपल्याकडे एक इंडिपेंडंट आर्टिस्ट म्हणजे काय? आपल्याकडे काम ठरलेलं होतं काय करायचं बट आपल्याकडे असं काही रोकटोक नव्हती, की हेच करायचं, हीच पेंटिंग करायची आहे. बरोबर. आर्टिस्टला इंडिपेंडन्स द्या तुम्ही त्याच्या इमॅजिनेशननुसार त्याला करू द्या. खूप मस्त काम काढतो आर्टिस्ट. डेफिनेटली.
नाही ही गोष्ट आपण आणि मेन मेन शाउट आउट टू पवन आपला. मी पवनचंच नाव पवन घेतलं आता. भागवत. पवन भागवत. पवन भागवत काइंड ऑफ गुड आर्टिस्ट आपला. बिचारा बरोबर. खूप साथ दिली. त्यांनी खूप चांगली मेहनत केली आहे आयकलीनसाठी. वन ऑफ द ग्रेटेस्ट आर्टिस्ट मी म्हणू शकतो आपल्या आयकलीनमधला. कारण आणि इमॅजिनेशन पण खूप चांगली आहे पवनची आणि स्केचिंगमध्ये भाऊचा हातच नाही पकडू शकत. डेफिनेटली. पवन ही झाली आयकलीनची मग कशी आयकलीन आली. डेफिनेट छान. तर पवन माझं हे म्हणणं आहे, की पवननी जवळ-जवळ आपल्याला सगळ्या मेजर पेंटिंग ज्या राहत्या आपल्या, ज्यात आपण लोगो आपला मेन्शन केला त्या मेजर पेंटिंगमध्ये आय थिंक पवनचा हात होता, इफ आय एम नॉट रॉंग. बरोबर? हां. आता तर ती मुळात आपली मला कधी काही काम पडलं, पेंटिंगबद्दल काही मला आता मी एक आर्टिस्ट नाही आहे, मी एक मॅनेजर आहे. डेफिनेट मी मॅनेज करणारा माणूस आहे. माझं काम काय आहे, की मला दिलेलं काम कसं मॅनेज होईल, कसं करून घेता येईल मला, ते मला करायचं होतं. आणि मला ते आर्टिस्टिक वर्क, इमॅजिनेशन सर्व आलं, की मी पवनकडे जायचो, की "पवन असं-असं विषय आहे आपल्याकडे, आपण काय करू शकतो? आपण कसं करू शकतो यात? कमीत कमी वेळात आपण किती मस्त करू शकतो?" त्यावेळेस पवनचं डोकं खूप कामात येत होतं आणि पवन ॲक्चुअली चांगले-चांगले मला इनपुट्स देत होता त्या बाबतीत. 100% डेफिनेटली. हे तर एकदम छान सुटसुटीत आपण उत्तर दिलं आयक्लीनबद्दल. आपण सध्या आयक्लीन या मोहिमेवर आपण कुठं स्टँड करतो? सध्या इव्हेंट्स फार कमी होत आहे किंवा नाही होत आहे, याचं मूळ कारण फंडिंग शिवाय काय आहे तुमच्या मते? ॲज अ गव्हर्निंग बॉडी ऑफ दॅट असोसिएशन. मूळ कारण फंडिंग नाही. कधीच आपल्याला फंडिंगचा हा विषय येत नाही. पहिली गोष्ट तुला सांगतो. बरोबर. फंडिंग नसली तरी एक इव्हेंट घेऊ शकतो. व्यतिरिक्त काय ठीक आहे. प्रॉब्लेम चालू आहे सध्या? दॅट वॉज फंडिंग व्यतिरिक्त प्रॉब्लेम असा आहे मॅनेज करणारं आणि आता मुळात मी इकडे पुण्याला आलो जॉबमुळे. मला पण थोडं पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, ज्या मला करणं होतं आणि माझा जॉब पुण्यात असल्या कारणामुळे आणि बरेच मेंबर्स हे आता जॉबवर आहेत. त्यावेळेस आम्ही कॉलेजला होतो काही, आपण काही जॉब करत होतो. तर आपण तेव्हा टाईम देऊ शकलो कारण आपण आपल्या घराकडे होतो. ठीक आहे. बरोबर. आता विषय असा झाला, आता जॉबकडे पण लक्ष देणं आहे, कारण रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, घरच्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. त्यामुळे त्या गोष्टीला ना थोडं आता मागे असं असं झालंय, की थोडं दुर्लक्ष होतंय. ते बट माझी स्वतःहून पर्सनल इच्छा आहे, की आयकलीन मला परत चालू करायचं आणि परत तेच मेंबर मला एकदा परत माझ्या इव्हेंटवर दिसले, माझ्यासाठी ते मोक्ष आहे. बरोबर ना, कारण की आपण जवळ-जवळ तब्बल 30-40 लोकं रेग्युलर होतो. एका स्पॅनसाठी जेव्हा मी होतो. 2017 की असा 18 एक इव्हेंट आहे मालटेकडीचा, जिथे आपले 50च्या वर लोकं होते. बरोबर. ठीक आहे. आणि काय आहे माझ्यासाठी काम धर्म आहे माझा. बिलकुल. तर मग मी त्याच्यासोबत लॉयलच असणार नेहमी. ह्यातलं त्यातनं मला ते काहीच फायदा नको. राजगुरे सरने खूप छान स्टेटमेंट दिलं होतं आपल्याला. आपण कुठल्या शाळेत इव्हेंट करत होतो. राजगुरे सर म्हणजे खूप चांगलं स्टेटमेंट 2च लाईन बोलले ते, की बा ज्या व्यक्तीला या सिटीबद्दल या शहरात ज्याला मनापासून प्रेम आहे, तोच इथं काम करते म्हणे. अदरवाईज ज्याला प्रेम नाही, तो बिलकुल या जागी काम नाही करू शकत म्हणे. आणि हे जेवढे 50-60 लोकं जे बसले आहे, याच्या मनात खरंच या देशाप्रती म्हणतो किंवा शहराप्रती खरं प्रेम आहे. तर त्या गोष्टीला खूप रेझोनेट करते आपली पूर्ण कम्युनिटी, आयकलीन कम्युनिटी जी आपण डेव्हलप केली आहे. त्याला आपण जेन्युइन फॉलो करतो हे बघितलं आहे. ते एक चांगलं बेंचमार्क स्टेटमेंट होतं आपल्या आयकलीनसाठी ते नेहमी आणि राहणार सुद्धा. हो, आपल्याला सोबतही तशी लोकांची खूप चांगल्या-चांगल्या लोकांची सोबत पडली. शहजादा 50 आहे आपले. बिलकुल. द्या दादाचं इंट्रोडक्शन जबरदस्त तुम्ही आता प्रॉपर व्यक्तिमत्व. द्या सांगूनच 10 मिनिटात आता डिझर्व्ह करते आपले. शहजादा आपले अरण्य असोसिएशन ऑफ रिसर्च अँड यंग रिसर्चर्स. तुला आता अरण्याचं सांगतो. तुला अरण्य तर मुळात माहीतच आहे आपलं अरण्य पार्ट काय आहे. मी त्याचा असोसिएट मेंबर सुद्धा आहे. ठीक आहे. अरण्य आपलं अरण्याचा मुळात अर्थ असा आहे, की असोसिएशन ऑफ रिसर्चर्स अँड यंग ॲक्टिव्हिस्ट. ठीक आहे. फाउंडेशन इंडिया. अरण्य ही अशी संस्था आहे, जी शहजादा आणि त्यांच्यासोबतची जी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला जी फेलोज होते त्यांचे हं. फेलोशिप त्यांची तिकडे झाली. तर यांनी मिळून एक अशी संस्था बनवली आहे, जी वनहक्क किंवा जे काही बरंच मायग्रेशन होतं. अ, काय म्हणू शकतो आपण त्यांना आदिवासी लोकांचं. बरोबर ट्रायबल. त्यावर आणि भरपूर त्यांचे असे काही टॉपिक्स आहेत, ज्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. आणखी ते काम चालूच आहे त्यांचं. त्यांच्यासोबत आपले सर आहे. त्या सरांचं तुला नाव सांगतो मी. नितीन गणवरकर सर, जे श्रेयस दादाचे आपले मेंटॉर आहे या या बाबतीत. नंतर आपले संकेत दादा भोयर आहे, राम गायकवाड दादा आहे आणि श्रेयस दादा मेन जे आपले लीड करतात ही हिमसेल्फ अरण्याला आहे. बरोबर. आणि खूप मस्त पर्सनॅलिटी, हुशार, मुळात हुशार पर्सनॅलिटी.
चांगल्या भरपूर नॉलेज. त्या माणसाला भरपूर छान. प्रकारचं नॉलेज आहे. शिक्षणात तर खूपच पदवीधर. रिसेंट पी-एच-डी होती आपली पी-एच-डी झाली सर्व. ते आता कुठल्या कॉलेज नाही, नाही, नाही. केलं ना. त्यांनी पी-एच-डी इथनं केली आहे ना. कुठली आपली आपलं ते दुसऱ्या देशातलं काय आहे? नाव विसरलो मी आपल्या ग्रुपचं. हां, हां, हां. तू म्हणत आहे कॅम्ब्रिजचं म्हणतोय ना? येस, येस. हां, हां, हां. दादा कॅम्ब्रिजला पण म्हणजे तिथे त्यांचं हे झालंय फेलोशिप काइंड ऑफ ते तिथे मेंटॉर होते कॅम्ब्रिजला. बरोबर. तर मला नक्की कॅम्ब्रिजच आहे का हे मला लक्षात नाही येत आहे. कॅम्ब्रिज बट नाही मी आहे. आपल्या ग्रुपवर टाकलेलं एकदा वाचलं जुना मेसेज असेल. त्यांनी टाकलं होतं आपला एक सर्व्हे झालेला त्यात त्यांनी आपल्याला क्वेश्चनर टाकला होता त्यांच्या प्रोजेक्ट रिलेटेड तिथल्या कॉलेजसाठी. बघ ते प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर ॲट हार्वर्ड. हार्वर्ड युनिव्हर्सिटी पुणे, येस. हार्वर्ड. हार्वर्डवाले. ठीक आहे. आणि टीसला होते ते आणि सेक्रेटरी ॲट अरण्य इंडियाला आहे. येस. ठीक आहे. हे आपल्या क्षेत्राचं पूर्ण इंट्रोडक्शन आणि अरण्यबद्दल. त्या माणसाचं इंट्रोडक्शन किती दिलं तर कमीच ऑब्वियस आहे ना. तुला खरं सांगतो. वो आदमी अगर खुद भी बोलने लगे तो 1 घंटा कम 100. तसा विषय आहे दादाचा. डेफिनेटली, डेफिनेटली. बरं आता आता जरा बऱ्यापैकी आपण सोलजेल झालो आहे. आपण बऱ्यापैकी टॉपिकच्या बाहेर आलो आहे. छान डिस्कशन झालं आहे. आता अमरावतीत एक ग्रोथ पर्स्पेक्टिव्हनुसार तुझ्या मते अमरावती कधी सोडणं योग्य आहे? आता आपण दोघांना अमरावती बरोबर टाईमवर सोडला. बऱ्यापैकी टाईमवर सोडला आहे. आता जे लोकं आणखीन अमरावतीला राहतात, पीपल आणि जे एज ग्रुप आपला 18 ते 24 ज्यात लोकं शिक्षण तरी घेतात अमरावतीत. बट अमरावती सोडणं गरजेचं आहे का? आणि सोडायचं तर का? हा जो खूप मोठा प्रश्न आहे. याच्यावर यू ॲज अ यंग एम्प्लॉयी, ॲज अ यंग असोसिएट ऑर अ यंग अमरावतीकर तुझं काय म्हणणं पडेल नेहमीसाठी? कारण की माझं एक ओपिनियन आहे, बट आय वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट यू हॅव इट ॲज अ ओपिनियन. बघ तुला एक गोष्ट सांगतो. कोणीच कोणाचं गाव सोडून जात नसतं. पहिले तर हा जो तू प्रश्न म्हणतो अमरावती सोडणं. हां. फॉर पर्पजेस तो ते प्रश्न. कसं आहे अमरावती सोडणं कधीच नाहीये. हां, बरोबर. बघ तुझं जिथं जन्म झाला ना ते गाव तुला खूप प्रिय असतं. डेफिनेटली. ठीक आहे. अमरावती सोडणं नाहीये आपल्याला. आपण अमरावतीतनं काही दिवसासाठी बाहेर आपलं सेल्फ ग्रोथसाठी गेलोय. फायनान्शियल फ्रीडमसाठी चाललोय. ठीक आहे. आणि हा नेचरचा रूल आहे. मायग्रेशन. मायग्रेशन हा नेचरचा रूल आहे. तुझे अँसेस्टर, माझे अँसेस्टर कुठून तरी अमरावतीला मायग्रेट झाले. 100%. ठीक आहे. आता अ, तू एक बघ, एक तुला एक हे सांगतो, एक पॅटर्न आहे. हर 3 तुझ्या ज्या पिढ्या असतात, त्या मायग्रेट होतात. 3 पिढीनंतर तू मायग्रेट होतो. ओके, बरोबर. ठीक आहे. आता तुझे आजोबा कुठून तरी अमरावतीला आले असतील किंवा तुझे बाबा आले. बरोबर. ठीक आहे. आता तू अमरावतीला राहशील, नाही राहशील, हे तुला माहीत नाही. बट तू जेव्हा फॅमिली ट्री बघशील ना, प्रत्येक जण कुठून तरी मायग्रेट झालेला आहे. डेफिनेटली. मूळ निवासी कोणीच नाही तिथला. बरोबर. ठीक आहे. कोणी म्हणून माझ्या अमरावतीत बापदादा होऊन गेले, तर तो वेगळा विषय. बरोबर. खूप जुने असे काही-काही असतात, जे मुळातच अमरावतीत होते आधीपासून. हो, आपले जुने घराणे गेटच्या अंदरचे ते बरोबर तिथलेच आहेत ना. एकंदरीत. आपलं तू ठीक आहे. स्वतः एक आणि आम्ही पण मायग्रेट झालेलो आहे. ऑब्व्हियसली येस. ठीक आहे. प्रत्येक जण मायग्रेट होतं. मायग्रेट होण्याचं कारण हेच असतं, की पर्सनल ग्रोथ आणि फायनान्शियल ग्रोथ. डेफिनेटली. ठीक आहे. आणि तू बोलतोय, जे अमरावती सोडायचं कधी? पण माझ्या मते तर अमरावती सोडणं ही आपली एक मजबुरी आहे. हां, दॅट इज द मेन टॉपिक. कर. चालेल. ठीक आहे. कंटिन्यू. येस. अमरावती सोडणं ही एक मजबुरी आहे, कारण आपल्याकडे आहे जॉब्स आहे. जॉब नाही आहे असं मी म्हणत नाही. पण सद्यस्थितीत आपल्या आय-टीसाठी आपल्याला ज्या जॉब गरजेच्या आहेत, त्या एक तर नागपूर, पुणे, मोस्टली पुणे, नागपूरला पण आहे. पण पुण्याला मोस्टली प्रिफर करतात पोरं आपले. अँड दॅट्स अ गुड थिंग. मी हे नाही म्हणत पोरांनी पुणे येऊ नका. का नाही यायचं? मी स्वतः आलो, मला माहीत आहे इथं कशी फायनान्शियल ग्रोथ होते. डेफिनेटली. ठीक आहे. बट इथल्या पैशातला फरक आणि तू मुंबईला गेला. मुंबईचे पैसे आणि अमरावतीच्या पैशात खूप फरक पडतो. ठीक आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंगचा खूप फरक आहे. डेफिनेटली. कॉस्ट ऑफ मेन पॉइंट लिव्हिंग, तोच असतो. स्टाईल ऑफ लिव्हिंग, एव्हरीथिंग जे सगळे बघ, ब्रॅकेट्स आहेत. पुण्यात आलं ना आणि अमरावतीत आलं. अमरावतीत तुला 1756 लोकं ओळखतात. हां. ठीक आहे. अमरावतीत तू एका चौकातून दुसऱ्या चौकात गेला, "अरे देवेश, अरे देवेश" 4 जण भेटतील. 4 वेळा हात दाखवला. मुंबईत तुला कोणीच ओळखत नाही. कारण सांगतो, एक तुला सिंपल उदाहरण देतो. अमरावती आपलं एक पॉन्ड आहे. एक हो. तलाव आहे. त्याला बरोबर. त्या तलावातली नावाची एक मासोळी आहे. बिलकुल. तुषार कुंबळे एक साइडची एक मासोळी आहे. बरोबर. ठीक आहे.
मी देवेश गुंबळेला ओळखतो कारण आम्ही एकाच तलावातले आहेत. तलाव कसं असतं, तलावाला बाउंडरीज असतात. बाउंडरी असते. बरोबर. ठीक आहे. त्या बाउंडरी अशा असतात, की त्या बाउंडरीतच तू फिरतो, तर तुला लक्षात येतं, की आपल्या आजूबाजूला कोण आहे. हं. पुणे, मुंबई काइंड ऑफ एक समुद्र आहे. समुद्र त्या समुद्रातला थोडासा एक छोटा मासा आहे मुंबईच्या समुद्रातला आणि मी पुण्यात तर समुद्र नाहीये, तर मी म्हणू नाही शकत. ठीक आहे. ठीक आहे. मी तुमचा निर्भरीचा पुण्यातून मुंबईला आलो. मी एका मुंबईच्या एका समुद्राच्या पाठमधला एक छोटा समुद्रातला मासा आहे. बरोबर. डेफिनिटली. मला फिरायला लय लय म्हणजे भरपूर जागा आहे. येस. पण मी कधीही तुला क्रॉस नाही होऊ शकत. कधी पण क्रॉस झालो, हं. झालो. तू अनलेस अँड अंटिल आपण एकाला पहिल्यापासून ओळखत असेल एकमेकांना ठीक आहे. पण तू माझ्यासाठी एक दुसराच मी तुझ्यासाठी दुसरा तुषार गुंबळे आहे. तू मला नाही ओळखत, मी तुला नाही ओळखत. टोटली अननोन माणसं आहे. बिलकुल, बिलकुल. तर कसं आहे समुद्रातली ओळख आणि तलावातली ओळख ओळख. असा तो एक हं. कंपॅरिझन आहे. चांगलं, चांगलं ठीक आहे. लॉजिक एस्टॅब्लिश केलं आपण त्याच्यावर. नो डाउट. नाही आता ठीक आहे. कारण समुद्राला तू बघशील तर समुद्राला बाउंडरीज नाहीये. हं. तो वास्ट आहे. हां, समुद्राला काठ आहे बट बाउंडरी नाही. हे तर गोष्ट खरी आहे. काठ आहे. काठ म्हणजे तो कसा काठ आहे? तो इकडला काठ आहे आपला. ज्याला तू बीच किंवा मग हां, शोर घाट म्हणतो आपण. शोर म्हणतो का तो फक्त तुम्ही उभं राहाल, तर ते तुमचं घर नसू शकते. बरोबर ना? तू बघ ना, समुद्राकडे बघ, तुला दूर-दूरपर्यंत पाणीच दिसतं. डेफिनेटली. म्हणून तलावात बघ, तुला दूर नंतर पण तुला एक जमीन दिसेल बरोबर. पलीकडे. पलीकडे. पलीकडे अश आकाशाला, समुद्राला पलीकडे नाहीये. बरोबर. एकदम हां. सटीक आणि एकदम जेन्युइन काय त्याला एकदम प्रॉपर उदाहरण आणि उत्तर भेटलं आहे. बट आता जे लोकं आपलं करियर एस्टॅब्लिशमेंट अमरावतीत करायला बघत आहे, म्हणजे आता मी आय एम डिस्कसिंग नाऊ चोजन अनएम्प्लॉयमेंट. सो व्हॉट इज द चोजन अनएम्प्लॉयमेंट? तर आता आपण दोघं अभ्यास करायचो. आपण कॉलेज अटेंड केलं, फेस्ट अटेंड केला, सगळं केलं. आपण जॉबची तयारी केली, आपण जॉब केला, जॉब स्विच केला आणि आपण एक लाईफस्टाईल डेव्हलप करून बाहेर आलो त्या इकोसिस्टमच्या, अमरावती इकोसिस्टम. लेट्स नॉट कॉल इट अ पॉन्ड, लेट्स कॉल इट अ इकोसिस्टम नाऊ. बट काही लोकं आता अमरावतीतले असे आहेत जे दे आर ॲक्टिव्हली लुकिंग फॉर तो एक त्यांना गव्हर्नमेंट जॉब ह्या विषयावर खूप लोकांचा आपल्या अमरावतीत आहे. एक अमरावतीत म्हणा किंवा एक टिपिकल एक मराठी स्पीकिंग हाउसहोल्डमध्ये लोकांची इच्छा आहे की त्यांनी गव्हर्नमेंट जॉबसाठी पर्सीव्ह करावं. तर मुलं विलिंगली का अव्हॉइड करत आहे अपॉर्च्युनिटी अँड व्हाय दे आर प्रिपेअरिंग फॉर धिस लाँग टर्म गव्हर्नमेंट थिंग? जस्ट नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर ओपिनियन इन जनरल ह्या कॉन्टेक्स्टवर. ज्या ते लोकं प्रिपरेशन करतात, अ, 2.5, 3, 4 वर्ष त्यांचा जो मेजर ज्यात ते स्किल डेव्हलपमेंट करू शकतात. जसं आपण आता बाहेर आहे, आपण काहीतरी स्किल लेव्हलवर आपण काम करतो, आय-टीला म्हणा, कुठेही म्हणा. ते सोडून लोकं हा एक एक्झॅक्ट गव्हर्नमेंटवर का एवढं फोकस करतात? हा एक कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन आहे इन जनरल. ठीक आहे. हं. तर बघ, विषय कसा आहे, की माझ्या बाबतीत तेच झालंय. माझ्या घरच्यांचा कल होता, की तू गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी कर आणि बघ तुला होतं का तू करून बघ. माझा एक भाऊ एस-बी-आयला क्लर्क आहे, तर त्यांनी मला हे केलेलं, की गव्हर्नमेंट जॉबची तयारी कर बाबा. होऊन जातं. एस-एस-सीची तयारी कर. एस-एस-सी म्हणजे आपलं एक स्टाफ सिलेक्शनची एक्झाम असते, त्याची स्टाफ तयारी सिलेक्शन कर. कमिशन. बरोबर. येस. ठीक आहे. अशा भरपूर ऑप्शन्स होते गव्हर्नमेंट जॉबचे. पण काय होतं विषय, की एक तर त्याला 2-3 फॅक्टर असे असतात इम्पोर्टंट जे मायने करतात, की त्यात किती पेशन्स आहे. तू किती वर्ष थांबू शकतो त्याच्यासाठी. बरोबर. कारण काय आहे तुला एक नॅचरल टेंडन्सी सांगतो. तुझ्या सोबतचा जेव्हा लाखोच्या घरात कमवायला सुरू करतो आणि तू स्किल प्रिपेअर करतो आणि घरच्यांच्या पैशावर पळतो हे नाही म्हणत मी, की घरच्यांच्या पैशावर तू म्हणजे जगतोय. पण एक कसं असतं, एक पोराचं म्हण, कोणाचंही म्हण, आपलं कसं असतं, की आपल्याला ना यार फायनान्शियल इंडिपेंडन्स खूप महत्त्वाचं वाटतं. येस, ठीक आहे. डेफिनिटली. ॲज अ पोराच्या पर्स्पेक्टिव्हनी आपल्याला फायनान्शियल इंडिपेंडन्स असं पाहिजे, की यार मला माझ्या घरच्यांच्या भरोश्यावर किती दिवस काढू मी. मला माहीत तर काही करायला लागेल. माझे खर्च, माझी काही आयडेंटिटी. खाणं-पिणं जे काही छोटे-मोठे खर्च आहे. ठीक आहे. वी कॉल इट एज शौक पाणी. शौक पाणी. हा मोठा विषय ठीक आहे. आहे. बट की ठीक आहे. हां. तो आपण भागवू शकलो पाहिजे आपल्या हिशोबाने. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक याच्यात फॅक्टर येतो असा, की यार तुझ्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड असं स्ट्राँग आहे का, की तू 4-5 वर्ष घरी जरी बसला, तुला नंतर टेन्शन नाही. तू नंतर परत पैसे खर्च करून आय-टीत जॉब करायसाठी काहीतरी कोर्स करून तू परत तयारी करू शकतो का? ठीक आहे. हं, हं.
त्याच्यानंतर तुझ्यावर स्वतःवर किती असा भरोसा आहे, की मी यार 1-2 वर्षात तर क्लिअर करून घेईलच. आणि गव्हर्नमेंट जॉबकडे जाण्याचा कल असा, की लोकांना वाटते गव्हर्नमेंट जॉब इज अ गुड म्हणजे तिथे ना एक जॉब सिक्युरिटी खूप मोठी आहे. ठीक आहे. हा फॅक्टर पहिल्यापासून हा फॅक्टर कन्सिडर करतात लोकं जॉब सिक्युरिटी. त्याच्यानंतर बेनिफिट्स ऑफ गव्हर्नमेंट जॉब्स, त्यांच्या सवलती वगैरे ज्या काही त्यांना भेटतात त्या. बट मी म्हणेन यार त्याला तुम्ही सेग्रीगेट नका करू. आजकाल प्रायव्हेट जॉब ही काही वाईट नाही. प्रायव्हेट जॉबमध्येही तू गेला तर तिथे तेवढाच स्ट्रगल आहे जेवढा गव्हर्नमेंट जॉबला लागायला स्ट्रगल आहे. बरोबर. तेच हालत झाली आहे प्रायव्हेट सेक्टरची. एका पोझिशनसाठी 100 लोकं अप्लाय करतात. बरोबर. 100 पोझिशनवर बस एक बुलेट लाईन टाका त्या मधात. मधात हिंजेवाडीत कुठल्यातरी कंपनीला एक ज्युनियर असोसिएट की सॉफ्टवेअरची पोस्ट आली होती. वॉक इन इंटरव्ह्यू होता. जवळ-जवळ 300 लोकं बाहेर उभे होते. 10 लोकांसाठी जवळ-जवळ. बरोबर. ही दुरावस्था लोकं चालून आले. हा जर इंटरव्ह्यू ऑनलाईन असता, तर हे ॲप्लिकेशन 1000च्या पलीकडे असते. व्हॉट्स हो. युअर टेक? हां, तर विषय तुला सांगतो आता हा काही अनएम्प्लॉयमेंटचा पार्ट नाही आहे. विषय काय झाला आहे, जागा कमी आहे आणि लोकं खूप जास्त झाले. ज्यांना प्रत्येकाला आय-टीतच घुसायचं आहे आता. त्यांना ते दिसतंय की आय-टीत पण पैसा आहे, हे आहे, हे आहे. तसं काही नाही आहे. इट टोटली डिपेंड ऑन यू तुम्ही किती पैसा काढता. बरोबर. म माझे काही-काही असे मित्र पण आहेत, ज्यांचे पॅकेजेस आता 25-25, 22-22 लाख रुपये. काही-काही असे मित्र आहेत, जे स्टिल स्ट्रगल करतायत त्या पॅकेजसाठी. बरोबर. ठीक आहे. इट टोटली अप टू यू तुझं स्किल सेट किती आहे. आय-टीत स्किल सेटला पैसा आहे. बरोबर. स्किल सेट माणूस 2च गोष्टी पाहिजे आय-टीला. ठीक आहे. त्याकडे किती स्किल्स आहे, तू किती त्याला एलॅबोरेट करू शकतो, किती तू समजावून सांगू शकतो आणि कसं तू काम करू शकतो पुढच्याचं. बघ 100% आय-टी काय आहे, त्यांना एक बिझनेस आहे तो. त्यांना त्यांचा फायदा करणं आहे क्लायंट थ्रू आणि तू किती प्रमाणात फायदा करून देतो याच्यावर तुझं रेट ठरलेलं आहे. तुझं जे काही बजेट आहे ते ठरलेलं आहे. ठीक आहे. डेफिनेटली. आणि खरं असं काही तू सेग्रीगेट नाही करू शकत. अमरावतीला राहून पण माझे असे मित्र आहेत, जे चांगल्या अमाउंटवर पैसे कमवत आहे आणि त्यांची लाईफ चांगली आहे. मला कधी पण त्यांची पण लाईफ आवडते. यार मजा आहे. घर बसून घरच्या चपातीवर, घरच्या भाकरीवर भागताय. एक आपल्या इथं म्हण आहे, अमरावतीत राहा, घरच्या भाकरीवर तुझं भागन. भागन बरोबर आहे. खरी गोष्ट आहे. ठीक आहे. ही एक म्हण आहे आपल्याकडे. हं, हं. जागृत मन आहे आपल्याकडची ती एक. हां, जागृत आहे ना, ॲक्चुअली आहे ना. आपण जे सर्वात आधी बोललेलो कॉस्ट ऑफ लिव्हिंग. तो बघ मी डायरेक्ट कसं कंपेअर करतो, अमरावतीतला 25,000 आणि पुण्यातला 50,000. जमीन आसमानचा फरक आहे दादा. नाही तर काय. अमरावतीत तू एकदम लखपती आहे तू तेवढ्या पगारात. तेवढ्या पगारात मी सेल्फ सफिशियंट आहे. डेफिनेटली. ठीक आहे. पुण्यात नाही आहे मी 25,000त सेल्फ सफिशियंट. मी स्ट्रगलिंग आहे. स्ट्रगलिंग. मॅनेजिंग. मॅनेजिंग इज द राइट वर्ड. मॅनेजिंग नाही, सर्व्हायव्हिंग. हो. एक एक्स्ट्रीम सर्व्हायव्हिंग बरोबर आहे. सर्व्हायव्हिंग सांगतोय तुला, ही परिस्थिती आहे सध्याची. टिपिकल सर्व्हायव्हल आहे तो बरोबर. मागच्या एपिसोड जेव्हा अभिनव आला होता. आता तू मागचा एपिसोड बघितला असेल आय गेस. त्याच्यात पॉइंटवर हे बोललेलं आहे, की त्यात तो जेव्हा क्लासेस करायचा, तेव्हा तो सकाळी इडली वडे जाऊन जे राहते इडली वडे ऐकले असेल तुम्ही मुंबई, पुण्यातला फेमस आयटम आहे इडली वडे. तर तो सकाळला सांबार वाचून रात्री 2 पोळ्या खाय त्याच्यावर. म्हणजे या दुरावस्थेत पोरं इथं स्ट्रगल करून राहिले पुण्यात. जस्ट फॉर द हां, सेक ऑफ दॅट सिंगल जॉब. हां, ही आहे. ही आपल्या आय-टीचीच हालत नाही आहे. ही पुण्यात आलेल्या प्रत्येक एम-पी-एस-सीची जी हां, प्रिपरेशन करतोय, त्या पोरांची परिस्थिती आहे रे. कारण कसं आहे तुला सांगतो, प्रत्येक मुलगा, प्रत्येक येणारा माणूस हा घरचा लखपती रईस नाही आहे. कुणी-कुणी स्टिल स्ट्रगलिंग आहे. बरोबर. जस्ट बिकॉज पुण्यात चांगलं शिक्षण आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात. तुला माहीत असेल तर. पुण्यात भरपूर येस. काही शिक्षणासाठी खूप महत्त्वाचं आहे पुणे. ठीक आहे. पुण्यात एम-पी-एस-सीचे मुलं येतात, प्रिपेअर करतात. यार तेही काही असं स्ट्रगलिंगमध्ये राहतात बरोबर. आणि ते करतात ना, आम्ही ॲप्रिशिएट करतो यार. तो तेवढा अभ्यास मी कधी करू नाही शकलो. तुला खरं सांगतो देवेश, तुला ही गोष्ट माहीत आहे, तू मला बघून आहे कॉलेज लाईफमध्ये. 0 पासून पाहुणे काय हो का? ठीक आहे. बोला, बोला. तो ज्या लेव्हलवर ते पोरं अभ्यास करतात, नंतर क्रॅक करतात ना, खूप फरक पडतो यार. खूप फरक पडतो आणि मी ॲप्रिशिएट करतो तशांना. खूप ॲप्रिशिएट करतो, की यार एवढं पेशन्स ते ठेवू शकतात, की एवढ्या वर्ष ते प्रिपरेशनच करताय. त्यांनाही डिसअपॉइंट होतात ते जेव्हा रिझल्ट लागतात, काय होतं. पण मग जेव्हा ते पास होतात ना यार, ते एक सॅटिस्फॅक्शन असतं, की यार झालं आता, माझं आता झालं. नाही ते तर आहेच. नाही त्याचा रिवॉर्ड रेशो खूप आहे. ही गोष्ट एकदम ऑन प्रिसाईज पॉइंट जर बोलायचा आहे, तर त्याचा रिवॉर्ड रेशो खूप जास्त आहे. 1:100 चा रिवॉर्ड रेशो राहते मग तो. हां, मग तोच विषय येतो ना. हं.
ती तर आहेच. छान. आता आपला पुढचा आणि महत्त्वाचा टप्पा, सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? आपण तिथे एवढे आपल्या जीवनातले 5-5.5 वर्ष दिले आहेत. कॉलेज करताना न करताना. आय गेस कॉलेज नंतरही आपण टचमध्ये होतोच ना कॉलेज बॉडीसोबत. म्हणून 5 वर्ष बोललो. हां, स्टील टचमध्ये म्हणजे मला मधातही त्यांचा फोन वगैरे आलेला इव्हेंट वगैरेसाठी. येतात असं काही नाही आहे. हे बघ कॉलेज कॉलेज आहे. त्यांनी आपल्याला सपोर्ट केला आपल्या वेळेत. आपण डेफिनेटली. त्यांना सपोर्ट करायचं. कॉलेजला नाही विसरायचं रे. तर आपण कोणतेही तुझं शाळा असो, तुझं मिडल स्कूल असो, हायस्कूल असो, तुझं 11th-12th असो किंवा तुझं ग्रॅज्युएशनचं कॉलेज असो, नाही विसरायचं. बिलकुल, बिलकुल नाही. कारण तिथे तू मेमरीज क्रिएट केल्या. मेमरीज किंवा म्हणा आपलं एक बेस कॅरेक्टर म्हणा किंवा आपल्याला लोकं काय कळतात ते पहिले कॉलेजलाच कळतात. हे आपण खूप वेळा ऐकलंय का तुम्हाला बघ, लोकांची मी फार एक खूप मस्त एक एक्झाम्पल देतो, की व्हाय वी डू इंजिनिअरिंग. हं. तुला एक गोष्ट सांगतो, इंजिनिअरिंग का करायची? त्याची एक फेज आहे. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष, एक 4 फेज असतात. तुला एक मस्त एक गोष्ट सांगतो. ठीक आहे. तुला एक मस्त असा कन्सेप्ट आहे तो माझा स्वतःचा कन्सेप्ट आहे. मी तो स्वतःहून असा एक ऑब्झर्व्ह केलाय. 4 वर्षाच्या इंजिनिअरिंगमध्ये तुला 4 प्रकारचे बदल दिसतात. ठीक आहे. बरोबर. फर्स्ट इयरमध्ये तू येतो, तू नवीन-नवीन असतो. तू मुळात 12वी करून येतो. ठीक आहे. तुला सर्व तुझे मित्रच वाटतात. तुमचा एक ग्रुप झालेला असतो सर्वात इनिशियली. तो असं वाटतं यार हा ग्रुप झाला आपला. यार हा ग्रुप फॉर लाईफ आहे आपला. त्या ग्रुपचं नावही सांगतो WhatsAppवर फ्रेंड्स फॉरएव्हर असते. कंटिन्यू. फ्रेंड्स फॉरएव्हर. ठीक आहे. मी तुला मस्त एक फ्लोमध्ये हां, बस इंटरप्ट नको करू. मी तुला सांगतो मस्त. ठीक आहे. एक फर्स्ट इयर इज काइंड ऑफ की फ्रेंड्स फॉरएव्हर. ठीक आहे. फर्स्ट इयरमध्ये आता आमच्या वेळेस असं होतं की वेगळ्या-वेगळ्या डिपार्टमेंटचे मुलं सोबत होते. कधी-कधी असं असतं की एक डिपार्टमेंटचे एक असतात. आपल्या कॉलेजने ते पॅटर्न केलेलं अधामधात. ठीक आहे. तर फर्स्ट इयर फ्रेंड फॉरएव्हर. सेकंड इयर some of them are not in the second year. Some of them are like left the college due to some issues, or some of them are into the another friends forever group. ठीक आहे. नंतर काइंड ऑफ थर्ड इयरमध्ये पण सेम इश्यू होतो. तुला थर्ड इयरमध्ये माहीत पडतं आपले मित्र कोण आहे, आपले कोण-कोण आहे, जवळचे कोण आहे. ठीक आहे. सेकंड पर्यंत हवा असते चांगलीच. ठीक आहे. थर्ड इयरमध्ये ॲक्चुअल माहीत पडतं कोण आहे आपले मित्र. ते मी थर्ड इयरचा फर्स्ट सेम म्हणतोय. ठीक आहे. काइंड ऑफ आपला फिफ्थ सेम. ठीक आहे. तेव्हा हं. आपलं माहीत पडतं की कोण मित्र आहे, कोण काय आहे. कारण आपल्याला तेव्हा ज्युनियर येऊन जातात. आपण फ्रेशर्स घेतो त्यांची. फ्रेशर्समध्ये सर्व काही कळून जातं. येस. कोण तुझ्या साइडनी आहे, कोण तुझ्या अपोजमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर येते तुझा कॉलेजचा टूर. हां, थर्ड इयरचा शेवटचा. थर्ड इयरच्या शेवटच्या सेममध्ये काइंड ऑफ सिक्स्थ सेमला जो टूर होतो. अनफॉर्च्युनेटली मी नाही जाऊ शकलो ड्यू टू सम फायनान्शियल कंडिशन्स. ओके. बट त्या टूरमध्ये तुला माहीत पडतं की यार, यार हे पण होते बा. हे पण बरं. टूर असते हा काहीतरी. याच्यात पण तुला चांगले अनुभव येतात. म्हणजे काइंड ऑफ खूप मी टूरबद्दल ऐकलं, माझ्याबद्दल टूरमध्ये काय झालं, काय नाही. खूप चांगले-चांगले अनुभव ऐकले लोकांचे. टूरमध्ये मग मित्र बा, ग्रुप असा पडतो. कारण काय थर्ड इयरमध्ये ग्रुप पडणं चालू होऊन जातं एका क्लासमध्ये. ठीक आहे. आणि थर्ड इयरमध्ये पोहोचणारे काही असे असतात, काही पोहोचत नाही ड्यू टू बॅकलॉग्स. अरे भाई मी बॅकलॉगमध्ये होतो पूर्ण. बॅकलॉग बॅचचा आहे मी खाते. पण. बिलकुल. ठीक आहे. मी थर्ड इयरमध्ये कसा गेलो मला माहीत आहे. ऑन द एज मी थर्ड इयरला गेलेलो. ठीक आहे. झालं. थर्ड इयर झालं. मग तर नंतर काय होतं, तुला एक सांगतो, की टूर नंतर आल्यावर असं तुला फरक जाणवतो सर्वात. येस. कारण काय होतं फायनल इयर येतं. लोकं होतात सीरियस. फायनल इयरमध्ये बनवावे लागतात प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट. ग्रुप. आता प्रोजेक्ट ग्रुपमध्ये काय होतं, तुला असं 4 लोकांचा ग्रुप. आता बरोबर. ते मित्र असतात 5. तुला ग्रुप बनवावा लागतो 4चा. मग आता तुला सिलेक्ट करावं लागतं, एक कोण आहे ऑड मॅन आउट आपल्यातला आणि व्हिच इस काइंड ऑफ डिफिकल्ट थिंग. ऑब्व्हियसली. ठीक आहे. खूप खूप वाईट परिस्थिती येते तेव्हा. अनलेस अँड अंटिल तुमची गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असाल आणि तुम्हाला एक कपल सापडलं, तर तुम्ही एक ग्रुप करू शकता. नाहीतर तुम्हाला ॲडजस्टमेंट करणं आहे कशी तरी. आणि तेव्हा ना काय होतं, तुला वाटतं, की मी ज्याच्यासोबत ग्रुप केलाय तो चांगला आहे. पण जेव्हा ग्रुपमध्ये काम करावं लागतं प्रोजेक्टमध्ये, तेव्हा माहीत पडतं यार
काय आहे? हे तर पण ठीक आहे. हे झालं हे हे इंजिनिअरिंगचे 4 वर्ष तुला शिकवणारे असतात सर्व. पहिला इयर तुझा हव्यात असतो. पहिल्या इयरला तुला सर्व तुझे मित्र वाटतात. भाई मेरा दोस्त, मेरा भाई, मेरी जान. ठीक आहे. सेकंड इयरमध्ये मेरा दोस्त दूसरे की जान. अरे वाह, वाह, वाह! छान. बोल, ठीक बोल. आहे. मेरा दोस्त दूसरे की जान, मेरा भाई दूसरे की बहन. ठीक आहे. मग असा विषय होतो. तेव्हा परत ग्रुप बनतात. थर्ड इयरमध्ये मेरा कौन भाई, मेरा कौन दोस्त. मेरी तो सिर्फ जान. मेरी तो सिर्फ जान. व्हेरी गुड. ठीक आहे. मग फायनल इयरमध्ये ते हम दो हमारे दो. मेरी जान और मेरी जान के दो. तेरे जान के तुम ठीक हम आहे. हमसे लोग हे झालं फायनल इयरला. फायनल इयर नंतर ना मेरी जान ना मेरे दो. बरोबर. हे प्रभू एवढे मेरी अच्छे राखी येताकी. यही तो सांग ते वेल एक्सप्लेन्ड. सिपना एक्सप्लेन्ड ठीक इन आहे. 4 मिनिट्स. हे झालं फायनल इयर नंतर तू होतं एक बाकी एकाकी. बापरे! याचा अर्थ सांग भावा तू पहिले. अरे, ही जितेंद्र जोशीची एक कळवं आहे. तुला हं, हं. सापडून जाईल. तू YouTubeला घे बघशील तर म्हणून दाखव. त्यांनी काही विषय नाही. केलेलं आहे. मला पूर्ण नाही माहीत. मी ऐकतोय याचं फक्त एवढं ऐकलेलं आहे. मी तुला आता मला बघावं लागेल ते मी बघून तुला आता सांगू शकतो मी. आताच सर्च करतो थांब. आपण करू ना. ती कविता अशी आहे, की ती जितेंद्र जोशीची कविता आहे आय गेस, पण आय एम नॉट शुअर. बट एकांत असं म्हणतात त्याला. बरोबर. हे बघ. एक बाकी एकाकी, एक अंत एकांत. एक अडकले एकात, एक एकटा जगात. एक खिडकी एक तारा, एक चाहूल एक वारा. एक नजर एक वाट, एक एकटा एकटाच. छान. अशी ती कविता आहे. आता अर्थ जर सांगितला तर आवडेल थोडा. म्हणजे दिस इज फॉर मी ॲज वेल ॲज ऑडियन्स. एक्झॅक्ट काय आहे? मीन काय करतो आपण याच्यातून? या जगात तू एकटाच आलाय, तुला एकटाच राहणं आहे. ठीक आहे. येतं एकटा, माझ्या बाबतीत मी 2 आलो. आता ते तर तुझं नशीब होतं भावा. हं, ठीक आहे. आणि कसं आहे, येताना तू एकटा येतो, जातानाही तू एकटाच जात असतो. बरोबर. त्याचा डीप मीनिंग आहे. खूप डीप मीनिंग आहे डेफिनेटली, त्या डेफिनेटली. कवितेचं. तर तुला मी जी आधी बोललो कॉलेजबद्दल, हं. तसा तू कधी कोणाकोणासोबत तो रिलेट होतो, कोणासोबत नाही पण. ठीक आहे. इट डझंट मॅटर सर्वांना हे एकच इम्प्लिमेंट होतं. ठीक आहे. बट लार्जर पर्स्पेक्टिव्हला ही स्टोरी बीट सिपना, बीट मेघे, बीट गव्हर्नमेंट कुठलंही असो कॉलेज मग आतापर्यंत ही मुळात सर्वांना अप्लाय होते. बट मी इंजिनिअरिंगसाठी का म्हणतो, कारण 4 वर्षात इंजिनिअरिंगमध्ये तू फक्त इंजिनिअरिंग नाही शिकत. हं. मी इंजिनिअरला का सुपिरियर मानतो एका अर्थी तुला सांगतो. इंजिनिअरिंग व्यतिरिक्त भरपूर काही गोष्टी शिकतो थ्रूआउट हिज इंजिनिअरिंग. बरोबर. ठीक आहे. लोकं कसे असतात, लोकं कसे भेटतात, लोकं कसे बदलतात. ठीक आहे. कोण आपलं, कोण दुसरं, सर्व तुला इंजिनिअरिंगमध्ये कळून जाईल. म्हणजे पूर्ण एंड टू एंड लाईफ ट्युटोरियल इन 4 इयर्स. इट्स अ सर्व्हायव्हर कोर्स. 4 इयरमध्ये तुला एवढा मस्त अनुभव येतो तर इंजिनिअरिंगचा. डेफिनेटली इंजिनिअरिंग करावं मी तर म्हणतो लोकांना. केलीच खूप पाहिजे. मस्त आहे इंजिनिअरिंग. केली पाहिजे. खूप मस्त आहे. खूप अरे टेकफेस म्हण, काही म्हण, सर्व बाबतीत तुला चांगले-चांगले अनुभव येतात. वाईट अनुभव पण येतात. आणि काही-काही तुला असे अनुभव येतात ज्याच्यातून तू शिकतो पण. ठीक. नाही मी हेच म्हणणार होतो का बा लोकांना इंजिनिअरिंग का आता करायला पाहिजे याचं उत्तर आपण अजून इलॅबोरेटली देऊ शकतो किंवा इंजिनिअरिंग करणं का गरजेचं आहे. इट्स जस्ट नॉट अ पेपर ऑर अ डिग्री. इट्स अ लाईफ स्किल अँड इट It's हेल्प्स. just not a paper or a degree. It's a life skill, first of all, and it's taught you how to be a person, एक्झॅक्टली. how to become a person, how to survive in this crucial world. एक्झॅक्टली. छान, छान. ठीक आहे. डेफिनेटली सम थर्ड इयरमध्ये येतो ना तू, तुला जेव्हा माहीत पडतं कोण आपला आहे, कोण दुसरा आहे. ही लाईफ स्किल आहे. ही सर्व्हायव्हल स्किल आहे ती. बाहेरच्या तू जेव्हा एन्व्हायर्नमेंटमध्ये जाशील, तू पुण्या-मुंबईला जाशील ना, मग तुला माहीत पडतं सर्व गोष्टी या. छान. आपल्या पूर्ण कॉलेज टाईममध्ये कुठला जो सगळ्यात चांगला टाईम राहिला तुझ्या मते आणि बेकार सुद्धा याला आस्क दोन्ही साइडला जाऊ आपण की व्हॉट व्हॉट वॉज द बेस्ट थिंग ऑर बेस्ट थिंग हॅपन्ड इन कॉलेज? One of the best thing happened in college was, I cannot really say that, but I met few peoples थँक यू. I thought who were part of my life, who will be part of my life for forever. Okay.
डेफिनेटली. येस. अँड देअर वॉज वन थिंग लाइक आय लाइक द मोस्ट म्हणजे मला एक गोष्ट खूप खास आवडते ती अशी, की टेक फेस्ट वगैरे ज्याच्यात मी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी मला खूप आवडायच्या कॉलेज टाईममध्ये. वन ऑफ द मला ती असं मला वाटतं, की त्या गोष्टीनं मला बऱ्याचपैकी भरपूर काही शिकवलं. 100%. लोकं कसे मॅनेज करायचे, कसं काय करायचं, ह्या गोष्टी. बट नाही, त्या कॉलेज लाईफमध्ये मला गॅदरिंग खूप आवडतं. ते डेज आठवतात आजही. तेव्हा केलेल्या मस्त्या, तेव्हा केलेले ते क्षण, तेव्हाच्या मेमरीज. हो, पिकनीच्या डेला शर्ट फाडू का शर्ट उलटी ओकू का काय करू समोर त्याच्या? ते सर्व गोष्टी माझ्याकडे आहे अजूनही. ते असं नाही सगळ्यांकडे माझ्याकडे आहे सगळ्यांची ते टी-शर्ट आहे. बिलकुल कारण 100%. त्या मेमरीज आहे यार. त्या मेमरीज मी नाही घालवू शकत. अल्दो त्या वाईट असतील, चांगल्या लाइक असतील, कशाही असो त्या मेमरीज आहे माझ्यासाठी. ठीक आहे. त्या डोक्यातनं बॅड मेमरीज जातील असं जरुरी नाहीये. गुड मेमरीज राहतातच. ठीक आहे. आयुष्यभर राहतील त्यासोबत. बॅड मेमरीज पण राहतात. यू कान्ट ब्लेम दोज मेमरीज. यू हॅव टू ब्लेम द पर्सन. ओके. तू डेफिनेटली. ब्लेम फक्त माणसाला करू शकता, माणसाच्या स्वभावाला करू शकता. माणूस चुकीचा नसतो रे, माणसाचा स्वभाव चुकीचा असतो. त्याचा अजून एक बुलेट लाईन आहे. सिच्युएशनही चुकीची राहते. हे सुद्धा मी कुठेतरी मान्य करतो का वेळ एवढा मान्य आहे. वेळ वेळ खराब असतो कधी-कधी. वेळ खूप खराब असतो, की त्या वेळेत तो त्या गोष्टी तारला तर घडतात. तारला, नाही तर तो डुबला. डुबला. येस. ठीक आहे. आणि आम्ही त्या वेळ बघितलाय. मी तर बघितली आहे ती वेळ. तूही बघितली असेल मी तर कदाचित. आपण सोबतच होतो तुषारदा. आपण का दूर हां. थोडी होतो. 2 क्लास इकडे-तिकडे. त्या वेळ आपण बघितल्या असं नाही त्या वेळ बघितल्या नाही, बघितल्या त्या आपण वेळ आपण. खूप म्हणजे आणि माझ्यासाठी ओव्हरऑल कॉलेज वॉज काइंड ऑफ वन ऑफ द ग्रेटेस्ट थिंग हॅपन टू मी वॉज की माझ्याकडे भरपूर कोर मेमरीज आहे कॉलेजच्या. हं, आणि हाऊ म्हणजे लोकं कसे बदललेत त्या फेजमधून आताच्या करंट फेजमध्ये, डेफिनेटली. हे मला आजही आठवतं. 100%. कारण की 2020च्या बॅचला खूप कमी लोकं ॲज अ फेस रिप्रेझेंट करत होते. यू आर वन ऑफ द फेसेस. हे तर आपलं डिपार्टमेंट जे होतं, त्या डिपार्टमेंटला चेहरा म्हणून खूपच कमी लोकं होते. त्यातला एक चेहरा तुझाच होता. कमीमधला कसं रेस्ट में भी बेस्ट था हमारे पास. तो एक ही था. त्या त्या काइंड ऑफ राहिला होरा आपला. कारण की तुमच्या बॅचचे भरपूर मुलं डी-सी झाले, जे माझ्या क्लासला आल्यानंतर. त्यामुळे भरपूर नाही म्हणता येईल 2-4 झालेले. ते मेजर होते अ, ना, ते मेजर त्यातले लेजर होते, पण कसं स्पोर्ट्सवाले आहे होते. बरोबर. स्पोर्ट्सवाले पण होते, पण दे वॉज अल्सो गुड. एक्झॅक्टली. ठीक आहे. आय कॅन बी आय कुड बी वन ऑफ देम. ओके. समवेअर. समवेअर. ओके. बट लिटरली मी वाचलो. ठीक आहे. आपलं क्रेडिट झालं डी-सीमध्ये इकडे त्याचंही क्रेडिट क्रिएटिव्ह. कोणाला तरी गेलेलं आहे. ठीक आहे. वाचलो मी थोड्या वेळानं. ठीक आहे. वाचलो आणि झालं मग तारलं त्याच्यानंतर. असा होता तो विषय. एकदम छान. वेल एक्सप्लेन्ड. नाही, बट आपण नेहमी आपल्या कॉलेजला घेऊन सगळेजण आपले सीरियसच राहा पुरं. कोणी असं कॉलेजला घेऊन हे नाही करे, का म्हणे असंच आहे कॉलेज, तसं आहे. आपण वी ऑल्वेज हर्ड अँड सीन की कोणीच कॉलेजबद्दल आपल्या खराब नाही होतं. सगळ्यांना आपलं कॉलेज आवडेल. अजून तो त्याच्यात स्पेशली आपली फॅकल्टी चांगली होती रे. फॅकल्टी खूप चांगली होती. फॅकल्टी समजून घेणारी होती. जितेंद्र इडले सर झाले, राजगुरे सर झाले, नंतर आपले टवाणी सर झाले, ग्रेट गॉड गुजर सर. ऋषिकेश बद्रे सर झाले, ठाकरे सर झाले. खूप जणांची नावं आहे. आता कोणाकोणाची नावं घेऊ? आमचे प्रतीक दादा झाले, प्रितेश गुंबळे सर, प्रतीक गुंबळे सर झाले. काही-काही सर आता नाहीये कॉलेजला. अनिकेत इंगळे सर. अरे, सपोर्टिव्ह माणूस होते खूप. रौनक सर. गुप्ता सर. बरोबर. हं. ठीक आहे. अशी भरपूर जण आहे रे. आता प्रत्येकाचं नाव काल घेता काल एक जरा लिस्ट होईल. दुःखद घटना घडली. मला माहिती आहे तू स्टेटस बघितले का? आपले मगही बघितलं. आपले लॅब असिस्टंट वर्रेकर सर सध्या वारलेत नाही आहेत. वारलेत ते काल. हां, तर ते वारलेत. मला आलं ते लक्षात. कालच त्यांची न्यूज झाली. तर भरपूर, भरपूर चांगली लोकं होऊन गेले आपल्या अराउंड. हे तर गोष्ट बिलकुल वर्रेकर सर काइंड ऑफ वन ऑफ द गुड लॅब असिस्टंट डिफरन्स. होते आपल्याला. त्यांनी म्हणजे कधीच असा त्रास नाही दिला. प्रत्येक गोष्टीत सर सपोर्ट करायचे. काही असलं, नडलं-अडलं वगैरे ते करायचे सपोर्ट यार. ते मॅनेज ग्रेट करतो सर. पर्सनॅलिटी तू होती ती. तू मॅनेज करतो. तू फक्त तू साइन कर, बाकी मी पाहतो. बरं बसा तू आणि तुम्ही पहा तुमच्याच वेळी. काल थोडं खराब वाटलं. 5 मिनिट म्हटलं यार चांगला माणूस होता यार. मला शॉक बसला लिटरली माणसाचं वय नव्हतं. यंग माणूस होता. तेच तर. ठीक आहे. वय नव्हतं. आता पण काय माहीत काय झालं मला ॲक्चुअली माहीत नाही. आता फोन करावा लागेल ना. आपण लगेच फोन नाही करू शकलो मी. बट या ही गोष्ट तर घडली. आता हं. बघू कळेल आज जाऊन. छान. पुनश्च एकदा तुमचा एक महत्त्वाचा प्रश्न, आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न कव्हर करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडल्यावर तू एक
आता तू समजा जीवनातल्या 26-25 वर्ष काढल्या. अमरावतीत काढल्या, काही वर्ष पुण्यात काढल्या, काही वर्ष दुःखात काढल्या, काही वर्ष सुखात काढल्या. तर एक सल्ला म्हणून तुझ्या पियर्स पियर्स म्हणजे तुझ्या वयाचे वडीलधारे त्यांना सुद्धा तुझ्याकडून एक इन्फो आणि लहान लेकराला एक हे म्हणून सगळे जे आता ज्युनियर आपले डेव्हलप होत आहे. शिपणातले म्हणा, अमरावतीतले म्हणा, पुण्यातले म्हणा. त्यांना काय एक सल्ला देशील तू जेणेकरून जे तुला फील झालं ते त्यांना फील किंवा त्यातून ते वाचू शकतात समहाऊ. तर असे आहेत 3 सल्ले मागणार आहे. एक जनरलाइज लाईफवर, दुसरा एज्युकेशनवर आणि तिसरा एक ह्युमन बिहेवियरवर, की ही सवय. तर अशावर तू तुझ्या स्पीडनी तू एक हे देऊ शकतो. तुझी टिप्पणी मी तुला टॉपिक टाकतो इथे बट तू बोलू शकता आता. बघ तू जो पहिला बोलला जनरलाइज लाईफ. तर लाईफचे सल्ले मी कोणालाच देणार नाही. ते मुळात काय लाईफ सल्ल्यावर नका जगू कोणाच्या. लाईफ तुमची आहे, तुमच्या वेळी जगा. बट सोसायटीचे एथिक्स माणुसकी सोडून नका जगू. हां, ते बरोबर. ठीक आहे. माणसाची ओळख माणसाच्या माणुसकीनंच असते. 100%. ठीक आहे. माय एवढंच म्हणणं आहे, माणुसकी नका सोडू. प्रत्येकाशी चांगल्यानं वागा. पण एवढेही चांगले नका वागू, की तो तुमचा फायदा पण घेईल. बरोबर. लोकं ओळखा. ठीक आहे. लोकं ओळखा. तुम्ही फसणार. डेफिनेटली मी फसलो. ठीक आहे. पण कोणाला फसवू नका. लोकं ओळखा. लोकं ओळखल्यावर तुम्हाला जाणवेल, की लोकं कसे असतात, काय असतात आणि तसे मग ते सल्ले द्यायचं मला कारण निवडणार. ते तुम्हीच तुमचे लाईफ लेसन्स तुम्हाला आपोआप येऊन जाईल. नाही, नाही. आता म्हणजे हा प्रश्न मी रिफ्रेश करतो. तर आता इफ सपोज गिव्हन चान्स दॅट इफ तुषार गुंबळे वॉज सपोज टू से की ही चूक नका करू, तर ती चूक काय नका करू? टू ट्रस्ट पीपल इज दिस ही चूक आहे की हे बरोबर नाही, आहे? नाही. हां, ही हे चूक नाहीये, हां. पहिली गोष्ट. छान, छान. टू ट्रस्ट पीपल इज नॉट अ मिस्टेक. मिस्टेक. ठीक आहे. इट वॉज सम टाईम, इट वॉज नॉट. It बरोबर. will give if it is a mistake, it will give you a life lesson. If it is not a mistake, it will give you a life partner. ओके. बरोबर. 100%. ठीक आहे. हे झालं आपलं जनरलाइज लाईफबद्दल. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ एज्युकेशन तू म्हणशील, एज्युकेशनचा सल्ला मी कसा देऊ? मी स्वतः टुकार होतो त्या बाबतीत. म्हणूनच तर विचारलं. बस माझं एवढं म्हणणं आहे, स्किलवर फोकस करा. जे इश्यू मला गेले, की माझे स्किल डेव्हलप नाही केलं, तर नंतर इश्यू होता. स्किल डेव्हलप करा. आणि एक कंपॅरिझन करा, की पुण्यात काय चालू आहे, पुण्यात मोठ्या-मोठ्या शहरात काय ट्रेंड चालू आहे. तो ट्रेंड कॅच करायला बघा, तिथे बसून अमरावतीला. जर तुम्ही त्या जुन्या गोष्टीवर स्टिक नका राहू. बरोबर. झालं गेलं, गंगेला मिळालं जे जुनं होतं त्याच्यावरच नका चालू आता नवीन-नवीन गोष्टीत जा. जावा डेव्हलपमेंट फक्त बेसिक जावा डेव्हलपमेंटवरच नका राहू. त्याच्यातही ॲडव्हान्स लेव्हल काय करताय पुण्या-मुंबईतली मुलं, इव्हन ते बघा. आणि नेटवर्क वाढवा. एज्युकेशनच्या बाबतीत म्हणेन, की नेटवर्क अशा मुलांशी ठेवा, अशा लोकांशी ठेवा, ज्यांचं या बाबतीत, या स्किल्सच्या बाबतीत खूप चांगलं आहे. नॉलेज. येस. नॉलेज चांगलं आहे, नॉलेज बेस चांगला आहे. त्यांच्याकडनं नॉलेज घ्या, की काय ट्रेंडिंग आहे, मी काय करू शकतो आता. म्हणजे कसं आहे, तुमचं स्किल वाढलं ना, तर तुमचं एक नंबर माहोल होईल. मी बरोबर. खरंच सांगतो. एक नंबर मग झालाच पाहिजे आता सगळ्यात. आता तुम्ही मग विचारच नाही करू शकत, एवढ्या तुम्ही पाण्यात पैशाच्या पाण्यात खेळा. ठीक क्या आहे. 10 उंगली घी में सर कढ़ाई में. सरकड आहे मी. अशी गोष्ट होऊन जाईल ते. ठीक आहे. हे झालं एज्युकेशनवर आणि थर्ड होतं आपलं एक बिहेवियरल हॅबिट किंवा एक तुला काय वाटते की धिस इज लॅकिंग. मी तुला एक्झाम्पल देतो. आता तुला माहीत नाही तू परचुरे साहेबांचा इंटरव्ह्यू बघितला का नाही? त्यात तो हे म्हणते की मी सगळ्या परचुरे, अतुल परचुरे जे वारले आता रिसेंटली. तर त्यांनी मी नावही चुकीचं घेतो मला असं वाटत आहे. बट सांगतो काय म्हणायचं आहे तर. तर व्हॉट इज स्टेटेड की शाळेत मुलांना 2 सब्जेक्ट कमी शिकवावे. नागरिकशास्त्र शिकवा पहिले. नागरिकशास्त्र का बरं शिकवायचं? तर का हा देश माझा आहे. याच्यावर माझं प्रेम आहे. म्हणून मी याला क्लीन करणार, याच्यावर काम करणार, याच्यासाठी चांगला वागणार, लोकांची सेवा करणार किंवा सेवा इन द सेन्स यात तुम्हाला पाणी नाही पाजायचं आहे कोणाला. बट इन जनरल दॅट आय विल सर्व्ह धिस नेशन ॲज माय होम नेशन, ॲज माय कंट्री. बट आता मॉरल लेव्हलवर मुलांना हे लहान मुलांना स्पेशली शिकवण्यातच नाही येत आहे. आता प्रत्येक मायबाप आता मी माझा मुलगा Instagramवर कसा फ्लॉन्ट करू, माझा मुलगा मी कसा दाखवू. बट इथिकल टीचिंग जे आहे, आता जे लोकं संघात जातात त्यांची इथिकल टीचिंग हे राहते का तुम्ही खूप
स्ट्राँग ओपिनियटेड राहतात संघातले लोकं, की नाही स्वच्छता असली पाहिजे. आपल्या धर्माला घेऊन आपलं चांगलं मत असलं पाहिजे. बी इट एनीवन. याच्यात एक म्हणून नाही, सगळ्यासाठीच सांगतात ते. तर अशा अनुषंगाने तुझ्या मते काय चांगला चेंज आणलाच पाहिजे, जेणेकरून तुला एक चांगली पिढी समोर डेव्हलप होताना दिसेल? बघ, मी एक मुळात एक गोष्ट सांगणार, की ह्युमन बिहेवियर तू जे म्हणताय नागरिकशास्त्रच नाही, तर नाही स्वतः इतिहास नका विसरू. हां, ठीक आहे. नागरिकशास्त्र इज बेस्ट यार, वन ऑफ द बेस्ट थिंग आहे. तुम्ही शिकलेच पाहिजे पहिल्यापासून. बरोबर. आणि एज्युकेशन सिस्टममध्ये लॉ नावाचा जो प्रकार आहे आपला, पॉलिटी आपली न्यायसंहिता नवीन जी तयार झाली आहे, बाबासाहेबांचा जो कायदा होता, कॉन्स्टिट्यूशन होता. यार तो प्रत्येकाने शिकलाच पाहिजे. तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे, की लॉ काय आहे, न्याय काय आहे, कलमा काय आहे. तुम्हाला याचं बेसिक नॉलेज तरी पाहिजे. डेफिनेटली. ठीक आहे, तुम्हाला ह्या गोष्टीचं बेसिक नॉलेज पाहिजे. बाबासाहेब तुमच्यासाठी करून गेले, त्याचं तुम्हाला नॉलेज असलंच पाहिजे. बरोबर. तुमचं डे टू डे लाईफ त्याच्यावर बेस आहे. 100%. तुम्ही टॅक्स देता, तुम्ही जे काही करता, रिफॉर्म्स म्हण, काही म्हण, प्रत्येक गोष्टीत न्याय येतो. तो जॉब करतो त्याच्यात लेबर लॉ येतो. हां, मग त्याच्या भरोश्यावर जिवंत आहे आपण सगळेजण. त्या भरोश्यावर तू करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर तू आता गाडीने रस्त्याने चालतो, तू ट्रॅफिक रूल्स फॉलो करतो, त्याच्यात लॉ येतो. बरोबर. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीत लॉ येतो म्हणजे येतो. तर लॉ तो डेफिनेटली माझी स्वतःची इच्छा होती, की मला लॉ शिकायचा आहे. हं, नाही हं. काही तर पॉलिटी वाचा, कॉन्स्टिट्यूशन वाचा एकदा. ठीक आहे. शिका, थोडं त्याच्यातलं लक्षात घ्या. पण हिस्ट्री नका विसरू. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी हिस्ट्री क्रिएट केली, बरोबर. ती नका विसरू. ती वाचा. नंतर छत्रपती संभाजीराजेंनी जी हिस्ट्री केली, ती वाचा. भरपूर अशी आहे. शाहू महाराजांची हिस्ट्री वाचा. छत्रपती शाहू महाराजांची खूप मस्त कारकीर्द आहे. बरोबर. वाचा. आणि मी म्हणेन यंगस्टर जे आहे, जे नवीन ट्रेंड झेन जे म्हणतात, जी जैन त्यांनी हां, आपले रूट्स नका विसरू. तुमचा रूट हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवलेला आहे. डेफिनेटली. आज आपण मराठी तो नका विसरू. बोलण्याचं कारणच ते आहे. बरोबर ना? हां, मराठी आलंच पाहिजे मराठी आलं आणि मराठी वाचलंच पाहिजे. डेफिनेटली. ठीक आहे. कारण मराठीशिवाय पर्याय नाही आहे आपल्याला महाराष्ट्रात. मुळात 100%. 100% म्हणजे मी हे सांगेल, की अरे, तर हे म्हणणं आहे, की मुलांना मराठी तर आलंच पाहिजे. मराठी तुमची फर्स्ट मदर टंग आहे. फर्स्ट लँग्वेज मराठी असायला पाहिजे तुमची. नाही, याच्यावर माझी एक ओपिनियन आहे, मी देईल तुला. ह्याच गोष्टीवर आता पुढचा टॉपिक म्हणजे टू कन्क्लूड धिस, की जसं आपलं शिक्षण झालं, आपण 4थी पर्यंत मराठी शिकला माझ्या मते. तू 4थी पर्यंत हां, मी मराठी 4थी पर्यंत फुल मराठीला होतो. नंतर पण मला सेमी मराठी होतं. माझं सेमी सेमी इंग्लिश इंग्लिश होतं. बरोबर. तर आपले मूळ जे सब्जेक्ट विषय होते, इतिहास, भूगोल, मराठी, मी मराठीतच ते होतं माझं. मराठीत आपल्याला त्या भाषेवर काही ना काही हे आहे, ओळख आहे. पकड खूप मोठा शब्द आहे, ओळख आहे आपल्याला. कुठला शब्द असा नवीन नाही वाटत. बट आजकाल एखाद्या पोराला प्रगल्भित असंही म्हटलं, त्याला प्रगल्भितचा अर्थच माहीत नाही. मराठीच्या बाबतीत मी आपल्या एका टीम मेंबरचा ॲप्रिशिएट करतो, अभिषेक अभिषेक सर कात्रे कात्रे, दादा. द ग्रेट गॉड. अरे, जबरदस्त आहे. त्याची मराठी यार ऐकली मी यार, मन यार कान तृप्त होऊन जातात यार त्याच्या बोलण्यानं. बस बा त्याची एस-एस-बी. आय विल डेफिनेटली ॲप्रिशिएट हिम. यार जबरदस्त आहे. व्होकॅब पण खूप जबरदस्त आहे त्याची. त्याच्या घरातही तसंच आहे. वातावरण तसं आहे. तर ते कसं काय आहे तसं? त्याच्या घरात तसं वातावरण क्रिएट आहे. मेंटेन केलाय. क्रिएटच नाही आपण मेंटेन केलंय. मेंटेनही करतात. आणि आजकाल ते पॅरेंट्सने स्वतःहून केलं पाहिजे मला असं वाटतं. ठीक आहे. की आपल्या घरातून सुरुवात करा. मुलांना इंग्लिश शिकवा रे. इंग्लिश वाईट नाही आहे मी नाही म्हणत. ते तर लाईफ स्किल आहे. इंग्लिश लागणारच तुला. पण ते मदर टंग नको विसरू. या पोरगं मदर टंग नाही विसरला पाहिजे. नाहीतर काय म्हणजे आता असं झालं आहे. 3 भाषा तुला आल्याच पाहिजे. एक तुला जी डेली यूजसाठी तुला इंग्लिश लागते कॉर्पोरेटला. हं. एक नॅशनल लँग्वेज जी हिंदी म्हणतात. त्याच्यावर खूप कॉन्ट्रोव्हर्सी आहे. ठीक आहे. हिंदी घेतेच मला महाराष्ट्र हिंदी बऱ्यापैकी लोकांना येते. ठीक आहे. नंतर मराठी ही मातृभाषा आहे आपली. बरोबर. मराठी तुला आलीच पाहिजे. वऱ्हाडी त्याच्यात तुला आलीच पाहिजे. अमरावतीत राहतात आली च पाहिजे, च मोठा. यायलाच पाहिजे आपल्याला काय बाबा मराठी तर आपल्याला येईन यायलाच तर पाहिजे. कोणाला येईन? आपल्याला नाही तर कोणाला नाही. आपण आपली भाषा विसरलो तर मग आपले लेकरं कसे आठवतील? ते हा कशा विषय येतो पुढतील ना मग बाबा. आपले बरोबर. मग तुले ते पोट्ट्यान काय बे लेकान ते लेका त्याची लाज वाटली ना, तर सोड भाई. झालं. तू मग काय मराठीतला, तू काय त्या सिटीला हे करतं, प्रेम रिप्रेझेंट नाही करतं करत. तिथलं. बरोबर आहे. डेफिनेट नाही, नाही भाऊ वऱ्हाडी नाही सोडायची. बिलकुल.
तुला कोण म्हटलं काय गलिच्छसारखा बोलतो? अबे गलिच्छ नाहीये ते माई वऱ्हाडी आहे म्हणा ते. आमची मातृभाषा आहे बाळा ती. त्याला काय म्हणू शकत नाही. आमच्या वऱ्हाडची भाषा आहे म्हणा ते. आम्ही ते कधी नाही सोडणार म्हणा. मला आजही कोणी म्हटलं, की "तुम्ही कसे बोलता?" कसे बोलता म्हणजे काय कसे बोलता? भावा माझी भाषा आहे ते. आम्ही असेच बोलतो बरं. आम्ही असेच मोठे आम्ही असेच बोलतो. तुम्हाला आवडत असेल, नसेल आवडत आम्ही काहीच नाही करू शकत. बरोबर. नाही हा भाषेबद्दल हे ठेवावं लागणार आहे गर्व. त्याच्याशिवाय भाषेवर हो नाही, भाषेवर प्रेम पाहिजे. ते प्रेम गर्व तर असलंच पाहिजे. भाषेचं प्रेम असलं पाहिजे बाबा. तो गोडवा गेला तर मग ते संपून जाईल भाषा. हे तर गोष्ट तेवढीच खरी. हां, तू आणि आपण जेव्हा बोलतो, आपण फुल वऱ्हाडीत बोलतो. पण आपण जेव्हा एकदम मग आपण शुद्ध मराठीत बोललो ना, तर मला कसं वाटतंय, "अबे, तू काय इंटरव्ह्यू घ्यायला आला का माझ्या? नाटक करू राहिला का माझ्यासमोर? अटक करून राहिला का? एवढा एवढा पुण्यातला झाला तर लयच झाला. तू तर जा पुण्याचा झाला का? झालं का बस. इथंच झाला होता ना बाबू तू." असा विषय आहे ते. बरोबर आहे. हा डायलॉग खूप ऐकले जाते. स्पेशली हे कॉमेंट याच्यामध्ये जेव्हा लोकं स्पेशली यावर सोडून जाते, तो ज्या रिजनला जाईल, बीड, पुणे, मुंबई, इव्हन नागपूर सुद्धा ॲट टाईम्स. हिंदी कसा बोलू राहिला तू? तुला मराठी बोलायला लाज वाटते का? आता तिथले लोकं हिंदी बोलतात, ते मिक्स बोलतात. नागपूरचे लोकं हिंदी, मराठी मिक्स करून बोलतात. दॅट इज स्टिल ओके. ठीक आहे आता, आपापला स्टाईल आहे. बट हे आहे, की भाषेला घेऊन जागरूकता ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याची ओरिजिनॅलिटी संपली तर मग काही उरणार नाही. कोणासाठी नाही उरणार. तेच ना, तोच विषय आहे तो सर्व. बरोबर. एकदम छान. सुरळीत झाले आपले माझे पूर्ण प्रश्न आटपले आहे. काही प्रश्न, काही डिस्कशन तुम्हाला पुट फॉरवर्ड करायचं तर आपल्याकडे वेळ आहे. डेफिनेटली तुम्ही बोलू शकता. जसे काय? जसे की जसं एनीथिंग फॉर मी. जसा इंटरव्ह्यू सर विचारते ना, आपण इंटरव्ह्यू विचारतो ना, एनी क्वेशन फॉर मी, तसा मी विचारत आहे, एनी क्वेशन फॉर मी. त्यासाठी काही क्वेश्चन नाही रे बाळा. तू जे करतोय ते चांगलंच करतोय हे म्हणा. ठीक आहे. शुक्रिया. हॉनेस्टली सांगतोय. ठीक आहे. लाडीगोडीसाठी तुला काही मी सांगून नाही राहिलो. बरोबर, ठीक आहे. वऱ्हाडीत चालू देतो. आता इंटरव्ह्यू झाला आहे आपला तर ऑलमोस्ट म्हणजे आपण शेवटला आलो आहे आपल्या इंटरव्ह्यूच्या. बरोबर. तुझे करून राहिला, चांगलं करून राहिला. ठीक आहे. चालू दे. असाच चालू दे. आता हा रेडिओ 61.28 देव हो. करो नंतर जाऊन तुला फ्रिक्वेन्सी भेटून जावो. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी भेटली पाहिजे आता. ओरिजिनल फ्रिक्वेन्सी भेटावं आणि तू परत आम्हाला एखाद्या वेळेस आम्हाला बोलायला बोलव. हां. जेवढे गेस्ट आता येतील या 10 एपिसोडला, ते पुन्हा येतील जेव्हा आपले फेरे येतील बाहेर. तर फेस रिव्हील आहे गाईज सगळ्या ऑलरेडी अजून आम्ही त्यासाठी हमको भी मुंबई की तिकीट दो. बिल्कुल आप मुंबई आने के लिए तैयार हैं आप बस मुंबई आ सकते हो असं म्हण आम्हाला. तभी भी आप मुंबई आ सकते हो. ठीक आहे. नाही, ते काय टोपी द्यायची ते ते टोपी नको देऊ. तकदीर की टोपी. तकदीर काय की टोपी. म्हणायचे ते दे. ठीक आहे. आणि डेफिनेटली तू अदर दॅन कॉर्पोरेट काहीतरी वेगळं करताय हे वन ऑफ द बेस्ट थिंग आहे. डेफिनेटली. नाही आता कसं आहे डे माझी टू डे लाईफच्या व्यतिरिक्तही काहीतरी करतोय ना म्हणजे तू जीवन जगतोय. धन्यवाद. ठीक आहे. एकदम तू छान. खरंच लाईफमध्ये काहीतरी करतोय. अदर दॅन धिस ट्रेकला चालला, हे करून आला, ते करून आला, ते स्वतःसाठी करून आला. बरोबर. ठीक आहे. हे पण तू स्वतःसाठी करताय आणि सोसायटीसाठी करताय. डेफिनेटली. नाही आता या रेडिओचं मूळ कारण अजून आहे का कधी डिस्कस नाही झालं आहे, बट आता पोहोचलोय आपण त्याच्यात टू कन्क्लूड धिस एपिसोड आय विल डेफिनेटली कॉल इट आउट. तर आता जिथे मी राहतो मुंबईला, तिथे मी जेव्हा घर घेतलं आहे जिथे मी राहतो, तेव्हासुद्धा माझं एक ओपिनियन होतं, की मी कोणीही मुंबईला आलं, तर त्याला मी पहिले 4 दिवस राहू देणार विदाऊट एनी क्वेशन, विदाऊट एनी मनी. त्याचं कारण हे होतं, ज्या दिवशी मी मुंबईला आलो, त्या दिवशी मी जे दीड ते 2 दिवस जे मी काढले, ते कुठेही काढले. सोबत वडील होते, सगळे असताना तो जो त्रास होते ना, मला तो त्रास समोरच्याला होऊ द्यायचा नाही. तर हे माझं झालं पर्सनल ओपिनियन माझ्या एकदम मी पर्सनल लेव्हलला करतो. आता अबाउट धिस रेडिओ. हा रेडिओ असा हेल्प करायला हवा लोकांना डे टू डे लाईफमध्ये स्पेशली मराठी स्पीकिंग कम्युनिटी आपली जे पण आहे, की उद्या जाऊन ते बाहेर गेले तर याच्यावर 2 शब्द रिलाय करून काही तर आठवून जायचं कुठं आहे? एक पथ प्रदर्शित करण्यासारखं म्हणा किंवा एक गाईडन्स म्हणा. आता आपण लोकं बाहेर राहतो, तर आपल्याकडे काही गोष्टी अशा आहे, ज्या तिथे राहणाऱ्या लोकांकडे नाही राहत. तर इट शुड बी दॅट प्लॅटफॉर्म, की लोकांना एक आयडिया येईल. हे नाही म्हणत की 100% होऊनच जाईल कारण पण सुचेल ना, की करायचं काय? जीवनात म्हणा, गोष्टीत म्हणा, कुठल्याही प्रकारात म्हणा. तर हे पूर्णपणे मोटिव्ह आहे आणि त्याचा माझा समाजाला काहीतरी आपलं देणं असते. तर आपलं हे देणं आहे समजून मी 100% माझा वेळ देत असतो याला. नाही, नाही. डेफिनेटली, डेफिनेटली. तू रेडिओ काइंड ऑफ असं संबोधित करता येईल का? आय एम नॉट शुअर बट हेल्पलाईन म्हणू शकतो लोकांसाठी. त्यांच्या रेडिओ काइंड ऑफ एक सूथिंग पार्ट आहे. आजचा आलाय ट्रेंड त्याकडे Spotify आहे, त्याकडे सर्व आहे. सगळं पण रेडिओ, रेडिओ आहे.
100% ह्याच्यात जे कंटेंट येतं हे अनप्रेडिक्टेबल असतं. नेक्स्ट सॉन्ग काय येणार हे तुला माहीत असतं. माहीतच नसते. पण तुला नंतर माहीत होतं. तू Spotify लाव, हे लाव, तू तुझ्या याने सिलेक्ट करतो. पण रेडिओ आजही चालतो. रेडिओ आजही मलाही आवडतो. बिलकुल. आपण डेफिनेटली या गोष्टीला समोर घेऊन जाऊ. तुमचा आशीर्वाद झाला तर सगळं एकदम योग्य राहील. आशीर्वाद काय सोबत आहे, आशीर्वाद आहे, सर्व गोष्टी आहेत त्याच्यासोबत. बिलकुल. गजानन महाराजसारखे हात ठेवा डोक्यावर आम्ही बरोबर पोहोचतो. बस गजानन महाराजसारखाच हट्टू आम्ही. बिलकुल, चालेल. चला मग ऑन धिस या सुंदर क्षणावर आपण हा एपिसोड आता इथे आटपू. सर्व प्रेक्षकांना धन्यवाद आणि नमस्कार तुषारदादाकडून आणि माझ्याकडून आणि आपण पुन्हा एकदा भेटू पुढच्या एपिसोडला. धन्यवाद. चालतं. धन्यवाद, नमस्कार, राम राम सर्वांले. भेटू एखाद्या वेळेस. कसा ठेवतो भाऊ फोन. होतो भावा आता. बाय. भेटू नंतर परत एकदा. डेफिनेटली.